नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट युनिट टेस्ट जिला तुम्ही म्हणता प्रथम घटक चाचणी तिची सायन्सची क्वेश्चन पेपर पूर्णपणे. ही क्वेश्चन पेपर तुम्हाला अगदी हेल्पफुल असणारे, खूप युजफुल असणारे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही क्वेश्चन असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याचसोबत तुमच्यासाठी मराठी, हिंदी, इंग्लिश, गणित असेल किंवा मॅथ असेल किंवा इतिहास, भूगोल असेल या विषयाच्या घटक चाचणीच्या, प्रथम घटक चाचणीच्या म्हणजेच घटक चाचणी 1च्या पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. त्याचसोबत व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या प्रथम सत्राच्या, तुमच्या वार्षिकचे पेपर देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवरती. त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, वाचू शकता. स्टँडर्ड आहे 8, युनिट टेस्ट फर्स्ट आहे, युनिट टेस्ट 1 आहे. सब्जेक्ट आहे सायन्स. 2026-27ची क्वेश्चन पेपर्स आहे. मार्क्स आहेत 20 आणि टाईम दिला आहे 1 तासाचा. तर बघा, क्वेश्चन 1 मध्ये म्हटलं आहे चूज द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधाने पूर्ण करायची आहेत, ज्यामध्ये आहे इन द SI सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज ... तर 4 ऑप्शन आहे. डायन आहे, न्यूटन आहे, जूल आहे. तर काय विद्यार्थी मित्रांनो, फोर्सचं जूल आहे की डायन आहे की न्यूटन आहे, तुम्हालाच माहिती. कमेंट सेक्शनमध्ये देखील सांगा. त्यानंतर आहे मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ ... टाईप ऑफ मॅटर. कोणत्या टाईप ऑफ मॅटरचं एक्झाम्पल आहे मिल्क? सोल्युशन आहे, होमोजेनियस मिक्सचर आहे, हेट्रोजेनियस मिक्सचर आहे का सस्पेन्शन आहे? कोणता विद्यार्थी मित्रांनो कमेंटमध्ये कळवा. आता आहे सॉल्व द फॉलोइंग ॲज इन्स्ट्रक्टेड, म्हणजे सूचनेनुसार कृती करायच्यात. यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो फिल इन द ब्लँक म्हटलेलं आहे. ॲन इलेक्ट्रॉन कॅरीज ... चार्ज. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आयडेंटिफाय द ऑड वन आउट. गोल्ड, सिल्वर, कॉपर आणि ब्रास यामध्ये तुम्हाला ऑड वन आउट म्हणजे वेगळा घटक ओळखायचा आहे. त्यानंतर आहे स्टेट द ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर ते तुम्हाला सांगायचं आहे. SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज एम्पियर. विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चूक आहे की बरोबर? म्हणजे इलेक्ट्रिक करंटची जे SI युनिट आहे ते एम्पियर आहे. हे चूक आहे, हे विधान चूक आहे की बरोबर आहे, तुम्हाला हे सांगायचं कमेंट सेक्शनमध्ये. त्यासोबत तुम्हाला याची उत्तरे देखील लिहित चालायची वहीमध्ये. त्यानंतर आहे राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, वॉटरचे रासायनिक फॉर्म्युला जो आहे, सूत्र, रेणुसूत्र जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 2 मध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनिथिंग. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. गिव्ह रिझन, ज्यामध्ये आहे ॲन ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा, लंच बॉक्स प्लेस्ड ऑन अ टेबल has a base area of 0.25 meter square and its weight is 15 N. Calculate the pressure exerted by the box on the table. त्यानंतर आहे तिसरा, राईट अ शॉर्ट नोट ऑन जेनेरिक मेडिसिन्स. जेनेरिक मेडिसिन्स यावरती तुम्हाला शॉर्ट नोट, टिपा लिहायची आहे, एक छोटीशी टिप लिहायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिफरन्शिएट बिटवीन कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. विद्यार्थी मित्रांनो कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. काय असतं विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिकेबलमध्ये एका माणसापासून हवेत जरी पसरला तर दुसऱ्याला होत असतो, आणि नॉन कम्युनिकेबल एका माणसापासून दुसऱ्याला होत नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला त्याचं डेप्थमध्ये पॉईंट्स लिहायचा आहे डिफरन्शिएट करताना. एक पॉईंट नाही लिहायचा किंवा डेफिनेशन नाही लिहायची, त्याचे 3-3, 4-4 मुद्दे तरी यायला हवेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्समध्ये म्हटलेलं आहे, क्वेश्चन आहे व्हॉट इज अ मस्क्युलर फोर्स अँड राईट इन टू एक्झाम्पल्स ऑफ कॉन्टॅक्ट फोर्सेस. मस्क्युलर फोर्स काय आहे, आणि त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट फोर्सेसचे 2 एक्झाम्पल देखील लिहायचे आहे. त्यानंतर आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. क्लासिफिकेशन डायग्राम दिलेली आहे, ती क्लासिफिकेशन डायग्राम तुम्हाला स्क्रीनवरती दिसते. ही क्लासिफिकेशन डायग्राम, हिचं स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला कंप्लीट करायची आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, त्यामध्ये प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक वगैरे तुम्हाला कंप्लीट करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ड्रॉ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲल्युमिनियम ॲटम नंबर 13. आता ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर 13 ॲल्युमिनियम जे आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर लिस्ट द फॉलोइंग. व्हायरल डिसीजेसचे प्रकार लिहायचे, लिस्ट करायचे. त्यानंतर बॅक्टेरियल डिसीजेस आणि हेरिडिटरी डिसीजेस फक्त काय करायचे, लिस्ट करायचे, त्यांची नावे लिहायची आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. पुढीलपैकी कोणतं तरी एक सब क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ अमिबा. अमिबाची नीट लेबल डायग्राम तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर आहे करेक्ट एंट्री ड्रॉ द गिवन सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट डायग्राम. करेक्ट एंट्री ड्रॉ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो दुरुस्त करून लिहायची. ही जी डायग्राम दिली आहे ही इनकरेक्ट आहे, ती तुम्हाला दुरुस्त करून व्यवस्थितरित्या जी आहे ती काढायची आहे एक्झाममध्ये. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही तुमची क्लास 8च्या स्टुडंटसाठी फर्स्ट युनिट टेस्टची सायन्सची क्वेश्चन पेपर होती. ही क्वेश्चन पेपर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त सरावासाठी देण्यात येत आहे. ही क्वेश्चन पेपर तुमच्या स्कूलमध्ये 100% येईल का असा प्रश्न विचारू नका, फक्त सराव म्हणून, प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला ही क्वेश्चन पेपर देत आहे. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही क्वेश्चन असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मॅथमॅटिक्स, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास, त्यासोबत मराठी, हिंदी, इंग्लिशच्या क्वेश्चन पेपर ऑलरेडी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. त्यासोबत तुमच्या वार्षिक परीक्षा, तुमची प्रथम सत्राच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका देखील आपण यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना या सायन्सच्या युनिट टेस्ट 1च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.